काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला बातमी दाखवली होती की नागपूरमध्ये जो इंदोरा ते दिघोरी फ्लायओव्हरचं काम सुरू आहे त्याचा काही हिस्सा म्हणजेच अशोक चौकातला जो हिस्सा आहे तो रोटरीचा भाग जो आहे एका घराच्या गॅलरी मधनं गेलेला। ही बातमी आपण सगळ्यांनी पाहिली होती। हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि आता त्या घराचा तो समोरचा हिस्सा जो आहे तो तोडण्याचा, तो हिस्सा पाडण्याचा काम सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर या फ्लायओव्हरची चर्चा होती की हा घराच्या आतमधनं गेला, गॅलरीतनं गेलेला आहे। महानगरपालिकेने का बरं याच्यावर कुठली ऍक्शन घेतली नाही? जर घर अतिक्रमणात येत असेल तर पहिले अधिग्रहित करून का त्यात पाडण्यात आलं नाही किंवा जे अतिक्रमण असेल ते काढण्यात का नाही आलं? या सगळ्या गोष्टींना एक चर्चांना उधाण आलं होतं आणि फायनली आता आपण बघतोय की ते घर जे आहे ते पाडण्यात येत आहे, तेवढा हिस्सा पाडण्यात येत आहे। इथे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, ही घर जे आहे आता हा समोरचा हिस्सा पाडला जातो आहे, काय नेमका किती हा भाग पाडण्यात येणार आहे, काय सांगाल? 283 स्क्वेअर फीटचा भाग आहे जो पाडण्यात येऊन आलाय। बाकी काही नाही, घर मालकांना वगैरे त्याचा काही त्रास वगैरे काही होता नाही। तर त्यांनी 2-3 दिवसाआधी कॉन्ट्रॅक्ट दिला होता आपल्याला, ते काम अगदी सुरू होऊन गेलाय। बाकी काही महानगरपालिकेकडनं यांना काही नोटीस वगैरे आली होती का? आणि त्यानंतर आपण बघू शकतोय की हे पाडण्यात आलेलं आहे असं नाही, ती नोटीस वगैरे आली असेल तर त्यांना घर मालकांना माहिती असेल, आपल्याला तेवढं त्यांच्याबद्दल माहिती नाही आपल्याला। अच्छा, म्हणजे हे तुम्ही महानगरपालिकेकडनं नाहीये, तुम्ही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे? हा, मी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे। त्यांनी मला घर मालकांनी ऑर्डर दिला होता थोड्याच्या वरून, त्याचे मी काम करून आलो। किती स्क्वेअर फूट तुम्ही हे पाडणार आहे? आणि समोरची दुकानं जी दिसतात आहे ती देखील पाडण्यात येणार आहे, तो पण अतिक्रमणाचा भाग आहे का? हा, तो समोरचा भाग जो आहे तो येणार आहे, तो तोडण्यात येणार आहे आणि ज्यांची 200-300 मीटर मध्ये त्यांची दुकान जाणार आहे। तर आपण बघू शकतो की महानगरपालिकेकडनं ही कारवाई होत आहे का तर नाही। महानगरपालिकेकडनं ही कारवाई नाही होत आहे। महानगरपालिकेने नोटीस दिली आहे किंवा नाही हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही, कारण हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्याकडनं जे घरमालक आहेत पत्रे, त्यांचं हे घर आहे आणि त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे यांना घर जे आहे पाडण्याचा, म्हणजे समोरचा जेवढा हिस्सा आहे तो पाडण्यात येणार आहे। आणि त्यानंतर आपण बघू शकतो की आता महानगरपालिकेकडनं ही नोटीस आली आहे की नाही हे विचारण्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क केला होता पत्र्यांशी, पण त्यांनी कॅमेरा समोर येऊन बोलण्यास नकार दिलेला आहे। परंतु त्यांनी हे स्वतः जे आहे समोरचा भाग जो आहे स्वतः प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन तोडायला सांगितलेला आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर।